हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थना, हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी, माणसा मागणी, हीच मुची प्रार्थना। नमस्कार. दत्ताराम पुंजाजी घोगे, जिव्हाळ्याची माणसं, आपली माणसं, डिपल ठाकूर प्रेसिडेंट, बोल बॉस बोल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक खात्याचं पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आहे आणि अकादमीमध्ये आज 4थ्या माळ्यावरती कलाश्रम, जो कलाश्रीचा एक प्रोग्राम आहे, त्यामध्ये आज मी दत्ताराम पुंजाजी घोगे, माझ्या धर्मपत्नी माधुरी दत्ताराम घोगे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार हे आपल्या भागातल्या, मुंबईमधल्या, महाराष्ट्रातल्या उद्योजक मंदाकिनी शिवाजी शेठ उगले यांना पुरस्कार दिला जात आहे. आणि मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरेश सांगळे सर हे आणि कापडी साहेब. सुरेश सांगळे सर मुंबईच्या कामगार भागामध्ये तारदेव्याम शाळा जवळजवळ 83-84 वर्ष वाटचाल करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या संस्थेचे सरचिटणीस आहेत, संपूर्ण वंजारी समाजाचे सरचिटणीस आहेत. त्याचबरोबर ते एक चांगले उद्योजक, चांगले एक बुद्धिमंत असे शिक्षक आहेत. रिझर्व्ह बँकेमध्ये त्यांनी अधिकारी म्हणून काम केल्यानंतर आज ते आमच्या समाजातले एक प्रमुख घटक म्हणून आज आम्ही इथे प्रभादेवीला रवींद्र नाट्य मंदिर, पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये आलेलो आहे. माझ्याबरोबर कुलाबा ते सांतापूर भागातून अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय अशोक खंडूजी कापडी साहेब आलेले. सगळ्यांचं स्वागत होतं. सर, आज तुम्ही एका आपल्या समाज भगिनीला पुरस्कार द्यायला आलेल्या आहात. त्या आपल्या मंदाकिनी शिवाजी शेठ उगले यांना आज स्वर्गीय माधुरी दत्ताराम घोगे स्मृती पुरस्कार मिळणार आहे. याबद्दल आपण आपलं मत काय सांगाल? नमस्कार. महिला दिनाच्या निमित्ताने ते औचित्य साधून आणि माधुरी दत्ताराम घोगे यांच्या स्मृतीनिमित्ताने आज एक महिला उद्योजक सौ मंदाकिनी शिवाजी उगले यांना सत्कार आम्ही करणार आहोत. हे खरोखर एक फार मोठं एक दत्ताराम घोगे यांनी एक आपल्या पत्नीच्या स्मृतिप्रित्यर्थ हा जो कार्यक्रम घेतला आहे, सत्कारचा कार्यक्रम, हा खूप छान कार्यक्रम आहे. एक औचित्य हे फार मोठं औचित्य आहे. आणि आज त्या सत्काराच्या निमित्ताने आज मला खूप त्यांनी आज जे काय माझ्या हस्ते जो पुरस्कार देण्यात त्यांनी जे ठरवलं आहे, मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि एक माझं एक भाग्य आहे की माझ्या हस्ते त्यांचा सत्कार या ठिकाणी होईल. या निमित्ताने जसं पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये मंदाकिनी शिवाजी उगले यांना पुरस्कार मिळतो आहे, तसं इथे जवळच प्रभादेवीमध्येच कोहिनूर हॉटेलमध्ये ह्या भागातील म्हणजे दादर, सैतान चौकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय राजेंद्र आव्हाड साहेब यांचाही सन्मान आम्ही तिथे करणार. त्यांच्याबरोबर सायबरवर काम करणाऱ्या अमिता नामदेव आव्हाड या दोघांचे सत्कार होत आहे. आणि तो सत्कार या कार्यक्रमाला जोडून आहे. मी आमच्या डिपल ठाकूर प्रेसिडेंट जे आमचे अंबानीजींना मी विनंती करतो आहे, जयेश अंबानींना, आपण हे संपूर्ण कला दालन चित्र करून कार्यक्रमा ठिकाणी आपण यावं अशी नम्र विनंती. हा सगळा परिसर आपल्या जयेश अंबानीजी यांनी हा परिसर दाखवावा अशी मी डिपल ठाकूरतर्फे मला विनंती करतो.
रंगभूमी एक आपल्या म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की मराठी रंगभूमीने एक आपलं स्थान भक्कम केलेलं आहे. ज्या वेळेला पहिलं नाटक सर दत्ताराम पुंजाजी घुगे आज माहिती देत आहे पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये आपली मराठी रंगभूमी नाट्य रंगभूमी ज्यावेळेला नाटकाचे प्रयोग खूप पूर्वी काळापासून या आपल्या मराठी रंगभूमीने एक प्रबोधन केलेलं आहे. प्रबोधनात्मक ज्या वेळेला आपलं मराठी रंगभूमीचं दालन जेव्हा पडदा उघडतो त्यावेळेला आपण श्रीफळ अर्पण करतो. हे ते श्रीफळ आपल्या पु ल देशपांडे कला अकादमीला राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने केलं आहे. समोर घंटा तिसरी घंटा एक पहिली घंटा दुसरी घंटा आणि तिसऱ्या घंटेला तो नाटकाचा पाठ सुरू होतो आणि मग ज्यावेळेला खरा अंक सुरू होतो तर आता तुम्हाला कलाश्रमचा अंक पाहायचा आहे आणि त्याच्यामध्ये सज्जनांचा सत्कार आणि कलाश्रम ही आमच्या माननीय नंदकुमार परशुराम पाटील यां मार्गदर्शनाखाली ही कला साधना ही जी कलाश्रम संस्थेचा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार आहे. मी आमच्या कॅमेरा हा संपूर्ण बारकाईने हा सगळा परिसर आपल्या मुंबईकरांना आमच्या दीपक ठाकूर तर्फे प्रकाशित होण्यासाठी मी विनंती करतो आहे. पुढे पु ल देशपांडेंचा पुतळा आहे. हा पुतळा ताडदेवमधल्या आमचे रोहिदास गोरडे यांच्या मुलाने तो पुतळा उभा केला आहे. म्हणजे आज योगायोगाने बघा ताडदेवमधल्या भगिनीचा सत्कार पु ल देशपांडे कला अकादमीत होतो आहे आणि ह्या प्रांगणामध्ये की पु ल देशपांडेचा पुतळा हा ताडदेवच्या गोरडे नाव जे आमच्या ताडदेवला रमेशचंद्र चिमला साहित्य राहणारे आमचे रोहिदास गोरडे कुटुंब आणि गोरडे कुटुंब आजही ताडदेवच्या ज्या आमच्या गोकुळ धाम सोसायटीत राहत आहे तोही पुतळा आपण बघूया आणि पुढे पुढे आपण चौथ्या मळ्यावरती कार्यक्रमाला जाऊया. सौभाग्याचं बरोबर सौभाग्य पुरस्कार आपण सुशील नाटकांना कमलाकर नाटकाचा पुरस्कार सकाळचा नाट्य समीक्षक महेंद्र सुटेला देतात आणि नंतर माधुरी उगलेचा पुरस्कार मंदाकिनी उगलेला देतो. ह्या सामान्य ह्या पण गृहिणी सामान्य आणि त्यात तर आपण त्यांचं दोघांचं ते करतो आणि याला त्यांना नम्र पाहिजे आणि पूर्णपणे घेईल चौधरी आहे नाही चेहरे तिथे पाहिजे. नमस्कार. दत्ताराम पुंजाजी घोगे जिव्हाळ्याची माणसं आपली माणसं
दीपक ठाकूर प्रोजेक्ट बोल बॉस बोल आज महाराष्ट्र राज्य शासनाच्या राजधानीमध्ये बृहन्मुंबई शहरामध्ये सिद्धिविनायक मंदिर आणि सिद्धिविनायक मंदिराजवळ रवींद्र नाट्य मंदिर म्हणजे सिद्धिविनायक मंदिर देवाचं मंदिर, नाट्य मंदिर म्हणजे रंगभूमी मंदिर आणि पु ल देशपांडे अकादमी ह्या पुण्य वास्तूमध्ये महाराष्ट्राच्या ज्येष्ठ उद्योजक, आदर्श गृहिणी, सौभाग्यवती मंदाकिनी शिवाजी उगले मॅडमजी, उगले ताई, त्यांचे मिस्टर आदरणीय शिवाजी शेठ नबाजी उगले, त्यानंतर संपूर्ण उगले परिवार. आणि आजचा हा आनंदाचा क्षण म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कलाश्री पुरस्कार आज आमच्या मंदाकिनी शिवाजी उगले यांना मिळणार आहे. या पुरस्काराचं खरंच श्रेय जे आज कर्तबगार श्री मंदाकिनी आज आमच्या शिवाजी शेठ उगल मुगलेंच्या पाठीची भक्कम उभे आहेत. आज त्यांचे दोन्ही चिरंजीव, एक मिनिट या प्लीज, सागर सर या, सागरजी आणि रोहित सर इकडे या, इथे या, कल्पेश या. आज महाराष्ट्राचे ज्येष्ठ उद्योजक आणि लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेठ उगले, शिवाजी नबाजी उगले यांचा परिवार आणि यांचं एक सामाजिक योगदान खूप मोठं आहे. आणि आज या वेळा आज ही सर्व परिवार उगले परिवार एकत्र आल्यावर की आज यांचे सगळे नातेवाईक उभे आहेत, इथे आहेत. विशेष महाराष्ट्र शासनाच्या जे कला क्षेत्रातले नंदकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कलाश्रम या संस्थेच्या माध्यमातून जी आमच्या समाजातली गृहिणी आदरणीय सौभाग्यवती मंदाकिनी शिवाजी उगले यांना आज खूप मोठा सन्मान पुरस्कार आज ह्या पवित्र वास्तूत होत आहे. आणि त्यांचे चिरंजीव, ज्येष्ठ चिरंजीव रोहित सर, आज आईचा सन्मान तुम्हाला कसा वाटतं आहे? आईचा सन्मान अत्यंत आनंद आहे. ज्या आईने, ज्या मातेने जन्म दिला त्या मातेचा सन्मान आज या ठिकाणी होतो आणि ते आपल्या डोळ्यात देखत तो सन्मान देखणं हे अतिशय मन भारावून आलेलं आहे आणि अतिशय आनंद होतो आहे. मी ताईंना विचारतो, ताई चिरंजीवानी त्यांना आनंद झाला आहे, मग तुम्ही सांगा तुम्हाला तुमचं मनोगत कर, तुम्हाला पुरस्कार वरती मिळणार आहे. एक नावाजलेला अभिनेत्री या कार्यक्रमासाठी वरती आपल्या प्रतीक्षेत आहे, तर आपण आपली प्रतिक्रिया सांगा. मला पण खूप आनंद झाला, तुमचे आभारी, तुमच्यामुळं म्हणजे नाही, माझ्यामुळे तुम्ही कर्तव्य गृहिणी आहात, आम्ही नाममात्र आहोत. आणि आज तुम्ही या वास्तूमध्ये प्रवेश करताना तुमचा आमचा व्हिडिओ संपूर्ण शूटिंग करून मला कार्यक्रम ठिकाणी आम्ही घेऊन जातो. तुमचं सरचे स्वागत. चला, आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला मोठा सन्मान मिळतो आहे. सर्व नाट्य क्षेत्रातले, साहित्य क्षेत्रातले अनेक मान्यवर मंडळी चौथ्या वेळा आपली वाट पाहत आहे. आपण असेच जाऊ, तिथे जवळ श्रीफळ आहे, घंटा आहे, अशी काही काही पाहा. सर्व आपले परिवार कार्यक्रमाला येतं या वास्तूमध्ये. पु ल देशपांडे कलाकार मी या कार्यक्रमाचं माननीय आमच्या आदरणीय सौभाग्यवती मंदाकिनी शिवाजी उगले यांचं सरसे स्वागत. आणि त्यांच्याबरोबर आमच्या दादर पोलीस स्टेशन, सैतानवाडी पोलीस स्टेशनच्या सायबरवर काम करणाऱ्या आदरणीय अमिता नामदेव आव्हाड यांनी या भागामध्ये ज्यांच्या वस्तू हरवल्या सगळ्यांना मिळून अशा लोकप्रिय मुंबई पोलिसात त्यांचंही सरसे स्वागत. त्याही सत्कार होते आहे. आपला सत्कार आपण पूर्णपणे करणार. तर या ठीक आहे, इथे घ्या. सगळ्यात जाऊया वरती, परत उशीर व्हायला नको. लगेच 2 मिनिटं जाऊ. लिफ्ट आहे ना, 2 लिफ्ट चौथा. शिवाजी शेठना खूप आग्रह केला होतं ना गाडी अड्ड्या. आता तिथे बिल्डिंग झालंय, 8:30 निघालो. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील यांना विनंती करते की त्यांनाही पुष्प अर्पण करावे. संस्थेच्या संचालिका नंदिनी पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी पुष्प अर्पण करावे.
दिवंगताच्या परिवारातील सदस्य श्रीकांत मुंगसेंना विनंती करते की त्यांनी पुष्प अर्पण करावे. प्रिय सदोष ही चांगली ज्यांना दखलपत्र देण्यात येणार आहे त्यांना मी विनंती करते की त्यांनीही श्रद्धांजली वाहावी. कशी सदा यशोदा बने जरी मळविशीर जो मलिंका. सुशील इनामदार महेंद्र सुखे, मंदाकिनी उगले, रवी जावळे यांना मी विनंती करते की त्यांनी सभागात पुष्प व्हावे. इथे सर्वांना पुष्प वाहणे थोडं अवघड आहे. मी सर्वांना नम्र विनंती करते की त्यांनी जिथे आहात तिथे जागर तर उभं राहून आपण श्रद्धांजली वाहूया. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थना. नमस्कार. जन्म असा लाभावा देह चंदनाचा मिळावा, जन्म असा लाभावा देह चंदनाचा मिळावा, सहवास संपला तरीही सुगंध मात्र दरवळत राहावा. कमलाकर नाडकर्णी, स्वर्गवास, 11 मार्च 2023. तुमच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. शोभाकुल, कलाश्रम परिवार आणि तुम्ही. महेंद्र भाऊजीराव सुके. महेंद्र भाऊजीराव सुके हलके फुलके पण दिलसे लिहिणारे लेखक म्हणून तुमची जनमानसात ओळख आहे. पत्रकारितेबरोबर लेखक, नाटककार, नाट्य समीक्षक, परीक्षक, मुद्रित संशोधक, संपादक असा बेधडक तुमचा प्रवास राहिलेला आहे. वैभवशाली नागपुरात तुमचा जन्म झाला. विविध पैलू याच महानगरात पडले. शिक्षण, आवड निवड, अधुरी पुरी स्वप्ने तुम्ही इथेच पाहिली. शालेय जीवनात कला जोपासली पण ते उदरनिर्वाहाचे साधन होऊ शकत नाही हे तुम्हाला जाणवले. युवा अवस्थेत शहाणपण आले. तुम्ही ज्ञानदानाच्या क्षेत्रात स्थिर होण्याचे ठरवले. शिक्षक होण्यासाठी तुम्ही उच्च दर्जाचे शिक्षण घेतले. स्पष्ट, अचूक, समजून उमजून मिळेल या साऱ्या गोष्टी दाद देणाऱ्या होत्या. मित्रांच्या साथीने तुम्ही जनवार या लोकप्रिय दैनिकात नाट्य समीक्षण लिहिले. पुढे तुमच्या कक्षा रुंदावल्या. तुम्ही मुद्रित शोधांबरोबर सांस्कृतिक प्रतिनिधी झाला. आता कर्तव्य तत्पर पत्रकार होण्याचे तुम्ही निश्चित केले. त्यासाठी पत्रकारितेमध्ये शिक्षणशास्त्र पदविका संपादन केली. समीक्षणापलीकडे बरेच काही असू शकते ते तुम्ही अनुभवले. तुम्ही संपादित केलेले अंक वाचकांनी दस्तऐवज म्हणून संग्रहित ठेवलेले आहेत. हे सर्व सुके सबसे आगे मिळवणारे आहे. प्रभात, लोकमत, प्रहार येथे आपले विचार प्रगल्भता दाखवल्यानंतर सध्या सकाळ या दैनिकात वाचकांना अभिमान वाटेल अशा पदावर मुंबईच्या कवेत तुम्ही स्थिर झालेले आहात. 5 सर्वोत्तम नाटके, 3 एकांकिका, 2 साहित्य दर्जा सांभाळणारी पुस्तके, हे सर्व काही सुके यांचे सांगताना फार आनंद होत आहे. ज्येष्ठ लेखक, नाट्य समीक्षक, पत्रकार कमलाकर नाडकर्णी यांच्या नावाचा पुरस्कार तुम्हाला देताना अत्यंत आनंद होत आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि मनपूर्वक अभिनंदन. मी मधुरा मॅमला विनंती करते की त्यांनी दखलपत्र प्रदान करावं.
सर या त्यांच्या पती आहेत, या. आजचा हा दिवस माझ्या दृष्टीने नंदकुमार पाटील यांनी स्वीकारता केला. खऱ्या पूर्वी माझं वय वर्ष 68 असतं, पण माझ्या बालपणापासूनचे मित्र ते शिवाजी शेठ उगले, शिवाजी उगले, आम्ही शिवाजी उगले. पण त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ना, मी जे लिहायला आपलं बालगोपाळच्या राज्यात त्यापासून ते मला प्रोत्साहन द्यायचे. आणि पुढे मी काय काय लेखन करत गेलो. त्या त्यांच्या लग्नानंतर वहिनीला असं उत्सुकता होती, हा माणूस काहीतरी सह्याद्रीवाले पुढे दिसतोय, पत्रलेखन करतोय. ह्या कुटुंबाने माझ्यासारख्या वृत्तपत्र लेखकाला एक संजीवनी दिली. म्हणून त्यांना एक कृतार्थ भावनेने एक त्यांचा सन्मान एवढा मोठ्या ठिकाणी झाला, हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. मी सगळ्यांचेही मनापासून आभार मानतो. आणि आज मधुराताईंनी दिला ही महत्वाचं आहे. तर त्या आमच्या आवडत्या अभिनेत्री आहेत आणि आम्ही म्हणजे शिवाजीराव साखरबांचे सुद्धा चाहते आहोत. नंदकुमारजी आम्ही खूप आभारी आहे. मी मंदाकिनी उगले यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बरोबर काय असेल ते एवढं छान बोलतात माझ्याशी. समोर शिवाजी राहत असं धमकाने बोला. मी एवढंच बोलले की तुमची सगळ्यांची आभारी, मला तुम्ही दिल्यावर मधुराताईंची सर्वांची आभारी. गुढ्यासारखं असते म्हणतात. ताई माझ्या मैत्रीणच होत्या, आम्ही एक ठिकाणीच राहत होतो. दत्ताराम घुगे हे LIC मध्ये मोठ्या पदावर काम करत होते आणि शिवाय वृत्तपत्र लेखन, पत्रकारिता अशी सर्वच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. पत्रकार नात्याने त्यांचा माझ्याशी संबंध आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्रकारिता करत असताना त्यांनी ठरवलं असतं तर त्या पत्रकारितेचा गैरफायदा घेतला असता. परंतु आपल्याकडे ओंजळीत जे पैसे येतात त्या ओंजळीच्या पलीकडे सांडणारे जे पैसे असतात हे पैसे लोकांचे आहेत असे मानणारे हे व्यक्तिमत्व आहे. ओंजळीत ते पैसे माझे आहेत परंतु बाहेर पडणारे हे पैसे दुसऱ्याचे आहेत. आणि त्यांनी जेवढं समाजकार्य केलेलं आहे की आज ताडदेवमध्ये जे सांस्कृतिक सामाजिक कार्य जे होताना दिसते आहे त्याच्यामध्ये घुगे यांचा मोठा वाटा आहे. आणि त्यामुळेच त्यांना वेगवेगळ्या पदाने पुरस्कारित केलेले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये अनेक वर्ष ते कार्यरत होते. आणि हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये मी त्यांची ही चळवळ पाहिलेली आहे. त्यांच्या मिसेसची माझा ओळख नाही आहे, परंतु घुगेंनी जे काम केलेलं आहे त्या घुगेंच्या काम करण्यामागे आणखी कोणीतरी एक व्यक्ती आहे आणि ती म्हणजे माधुरी घुगे. आणि म्हणूनच त्यांच्या नावाचा हा पुरस्कार. पुढील पुरस्कार हा थोडा वेगळा आणि विशेष आहे असे मला वाटते. हे फक्त दखलपत्र नाही तर हा अव्वल पुरस्कार आहे. या पुरस्काराविषयी अधिक माहिती देण्यासाठी मी सलोनी बोरकर यांना आमंत्रित करते. सलोनी या गृहिणी आहेत परंतु कवयित्री म्हणूनही त्यांची साहित्य क्षेत्रात ओळख आहे. मनातील पाने हा काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे. कलाश्रम या परिवारात त्या गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य सदस्य म्हणून सक्रिय आहेत. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे अशा सलोनी बोरकर यांना मी विनंती करते की त्यांनी अव्वल पुरस्काराविषयी माहिती द्यावी. दत्ताराम पुंजाजी घुगे, आज मी एक आनंदाच्या क्षणी म्हणजे आपल्या सिद्धिविनायक मंदिराच्या समोर जवळच लागूनच ऋतिक आपले जे ह्या इथे आलो आणि विशेषतः रवींद्रनाट्य मंदिरामध्ये आमच्या समाज भगिनी आदरणीय मंदाकिनी शिवाजी उगले यांचा सत्कार झाला. आणि विशेषतः महत्त्वाचं पूर्ण असं की हा आपला दादर पश्चिमेकडील सैतान जी आपली पोलीस चौकी म्हटली जाते, पोलीस स्टेशन एक अग्रेसिव्ह आहे. एवढ्या मोठ्या पोलिसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय राजेंद्र आव्हाड साहेब
आव्हाड साहेबांचं कौतुक करावं एवढं त्यांनी काम भरपूर केलेलं आहे आणि सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणारे VIP असो, मंदिरातली सगळी कामं एवढे करणारा असा जहाबाज बहादूर ऑफिसर आज आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आमच्यासाठी रात्रंदिवस जागणारी पोलीस हे म्हटले की आमच्या एक संवेदनशील भाग आहे आणि सगळ्यात पहिला आज त्यांना आम्ही आमच्या भारतीय लोककला अकादमीतर्फे राजेंद्र आव्हाड साहेब, त्यानंतर आमच्या वहिनी आव्हाड वहिनी यांना आम्ही पुरस्कार देतो आहे. सगळ्यात प्रथम आमचे चांगले सरांना विनंती करतोय की आपण सरांना शाल द्यायची आहे आणि त्यानंतर आमच्या मराठी वृत्तपत्रक संघाचे जे आमचे अध्यक्ष आहेत रवींद्र मालुसरे, ती या भागात प्रभादेवी भागात राहतात, या भागामध्ये पत्रकार संघटनेचे, त्यांच्या हस्ते आम्ही त्यांना हे प्रमाणपत्र देण्याचा विनंती करतोय. आणि पूर्ण घेऊ ताई आपली आणि विशेषतः की आव्हाड वहिनी म्हणजे आव्हाड ताई आलेले आहेत. तुम्ही गेले होता आता तुम्ही आणि मंदाताई दोघांनी मिळून आपला लालबागचा राजा हा फोटो तुमच्या सरांना मी मंदाताईंना आणि शिवाजीरावना या दोन्ही यांना विनंती करतोय की लालबागचा राजा आपण ही तसबीर देऊन या दोघांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो. साहेब आमचे असिस्टंट पोलीस कमिशनर, डेप्युटी पोलीस कमिशनर या ॲडिशनल कमिशनर अप्पर काय म्हणतात प्रादेशिक हे आमच्या मुंबईतच राहो अशी मी त्यांना प्रार्थना करतोय. आणि लालबागचा राजा काम करणाऱ्या सायबरमध्ये अगदी कटाक्षाने कार्यरत असलेली आमची भगिनी जे पुष्पगुच्छ घ्या ना सरळ पुष्पगुच्छ सायबरवरती त्यांचं काम एवढं आहे की आज आम्ही त्यांच्यावरती बऱ्याचशा काही चांगल्या डॉक्युमेंटरी सरांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेल्या. आज त्यांना आम्ही ना स्वामी समर्थ महाराज देत आहोत आणि विशेषतः त्यांचा ज्या दिवशी स्वामी समर्थ प्रगट दिवस आहे, स्वामी समर्थ प्रगटणार आहे अशा दिवस पडला सोमवार 31 तारखेला त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यांना स्वामी समर्थाची प्रतिमा आणि त्याला पुष्पगुच्छ आणि सर्टिफिकेट देत आहोत. तिथे सर्टिफिकेट सगळ्या टाळ्याच्या फोटो काढायला सांगा त्याला येईल का बघ. शिवाजी उगले दोघांनाही तुम्ही सर्टिफिकेट शाल द्यायची आहे. तिकडे घ्या पाय तिकडे घ्या खाली घ्या थोडी खाली घ्या. आणि या सगळ्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो. पत्रकार योगेश कराड सर, रवींद्र मालुसरे सर, आपण सगळे आहोत आणि हा कार्यक्रम आपण तुम्ही सगळ्यांनी यशस्वी केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि मी सगळे सगळ्यांना आजचे कार्यक्रम प्रमुख म्हणून विनंती करतो आपण बोलावं. परंतु आजचा कार्यक्रम हा खरंच खूप मोठ्या कौतुकाचा म्हणजे कार्यक्रम आहे असं म्हटलं चालणार नाही. आमच्या मंदाताई यांचा सत्कार आणि त्या खरंच म्हणजे आपण म्हणतो की महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सत्कार व्हायला पाहिजे. महिलांचे जे कर्तृत्व आहे
ते कर्तृत्व आज आपण आपल्यासमोर सगळ्यांनी पाहिलं आहे. आज सगळ्यांच्या समक्ष मंदाताईंचा सत्कार केला आहे आणि माधुरी दत्ताराम घुगे यांच्या स्मृतीनिमित्त आज खास घुगे साहेबांनी त्यांचा सत्कार आणि त्यांना आज गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची प्रतिकृती बनवून त्यांनी त्यांना जी भेटवस्तू दिली आहे स्मृतिचिन्ह दिलं आहे. खरंच साहेबांचं सुद्धा खूप त्यांच्या फॅमिलीवरती सुद्धा खरं उपकार आहेत आणि एक चांगल्या प्रतिकृती त्यांना मिळाली आहे, सुयोग्य प्रतिकृती त्यांना मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि ताईंचं ह्या कुटुंबावरती किंवा मी नेहमी बघतो साहेबांचा चेहरा नेहमी हसता का असतो. आता मला कळलं की ताईंच्या याच्यामुळे ताईंच्या पाठीराख्यामुळे स्वभाव नेहमी हसता आहे आणि खरंच त्यांनी कुटुंब खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं आहे आणि त्यांची ज्या कुटुंबाची भरभराट झाली आहे त्याच्यामध्ये ताईंचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं घुगे साहेबांच्या वतीनं ताईंना शुभेच्छा देतो आणि माझी 2 शब्द संपवतो. मुंबईतील अत्यंत लोकप्रिय पत्रकारांची वृत्तपत्रलेखांची एक मोठी भव्य संस्था आहे. त्या संस्थेमध्ये मी बरेच वर्ष सरचिटणीस होतो. 75 वर्षाच्या संस्थेचे मराठी वृत्तपत्रक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरेजींना मी दत्ताराम त्यांना पुष्प देतोय आणि खास आज मालुसरेंना विनंती करतोय की आपण याविषयी 2 मिनिटं बोलावं. आदरणीय आव्हाड साहेब, काकड साहेब, उगलेताई, आजचा हा कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि कौटुंबिक कार्यक्रमात आपल्या नात्यागोत्यातल्या आप्तपरिवाराच्या सोबत आपण वाढलेलो असतो आणि तो प्रेम, तो ओलावा हा वेगळाच असतो. अर्थात घुगे साहेबांची ही प्रेम करण्याची पद्धत, माणसं जोडण्याची पद्धत मी गेली 35 वर्ष जवळून बघतोय. म्हणजे मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या निमित्तानं आम्ही एकत्र आलो. ते लिहित होतं, मी लिहित होतो, झपाटून लिहित होतो आम्ही. एक काळ असा होता की बरंच लिहिलं आम्ही आणि त्या लेखणीच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो आणि मग कौटुंबिक नातंसुद्धा आम्ही इतकं जवळ आलो. आणि हे होत असताना घुगेंनी अनेक माणसं जोडली. कुठलं क्षेत्र असं शिल्लक राहिलं नाही की घुगेंची तिथे ओळखच सापडणार नाही. त्याचा फायदा त्यांनी जसा संस्थांना दिला, वेगवेगळ्या संस्थांना उभं करण्यासाठी आणि सतत काम करणारा माणूस, घराकडे दुर्लक्ष करणारा पण समाजासाठी अहोरात्र झटणारा असा हा माझा मित्र आहे. अर्थात 2 वर्षापूर्वी त्यांच्या सौभाग्यवतींचं निधन झाल्यानंतर दुपारी जेव्हा त्यांचा फोन आला मला धक्का बसला. मी धावत गेलो तिथपर्यंत दहिसरला. अर्थात त्यांच्या वहिनींच्या स्मृती सतत आठवणी येत असणार आणि म्हणूनच असं कार्यक्रम की आपल्या सौभाग्यवतीची आठवण सतत लोकांच्यापर्यंत पोचावी या उद्देशाने त्यांनी हा कार्यक्रमाचा आयोजित केला आहे. पोलीस खात्यातला माणूस म्हटला की थोडंसं तापट, कडक स्वभावाचा असं साधारण आपल्या लोकांचं मत असतं. पण ते नाईलाज असतो. समाजातली कायदा व्यवस्था किंवा लोकांचं जे काय जीवनमान आहे ते राखण्यासाठी, कर्तव्य निभावण्यासाठी तुम्हा लोकांना ते काम तसं त्या पद्धतीनं करायला लागतं. परंतु तुमच्यात एक माणूससुद्धा असतो. त्या माणसाला भावना असतात, त्या माणसाला संवेदना असतात. गरिबासाठी आपण काम केलं पाहिजे, त्यांना आधार म्हणून वाटलं पाहिजे. अशा पद्धतीचं तुम्ही काकडसाहेब आणि आव्हाडसाहेब तुम्ही काम करताय आणि तुम्हाला अधिकाधिक यश ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात अधिकाधिक यश मिळावं आणि सर्वोच्च असं जे म्हणतात की राष्ट्रपतींचं पारितोषिक मिळावं आणि जेणेकरून तुमच्या कार्याचा समाजासाठी दिलेल्या योगदानाचा चांगला गौरव व्हावा अशा प्रकारची मी समोरच आता सिद्धिविनायक बाप्पा आहेत त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि उत्तरोत्तर यश, तुमचं कौटुंबिक सुख जे आहे ते अबाधित राहावं अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण सर्व सहभागी होऊया आणि उगले कुटुंबांना आम्ही धन्यवाद देतो की आता हा कार्यक्रम चांगल्या तरी यशस्वी केलेला आहे. शिवाजी धन्यवाद. माझ्या कुटुंबातर्फे, सर्वांतर्फे आणि आपण नेहमी फोनवरती बोलत असताना भाऊ, सुदाम आणि कृष्ण असा उल्लेख करता, त्याबद्दल तुम्ही जो हा कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल तुमचे सर्वांचे माझ्या कुटुंबातर्फे
अभिनंदन. असंच प्रेम आमच्या कुटुंबावरती तुम्ही ठेवा हीच परमेश्वराच्यांनी प्रार्थना. धन्यवाद. तसेच आमचे मित्र सुरेश सांगळे नेहमी आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांचा आज बरेच ठिकाणी कार्यक्रम होते, पण जेव्हा माझा फोन गेला ते बोलले मी कुठल्याही परिस्थितीत त्या कार्यक्रमाला उपस्थित राहील. तसेच आमचे दुसरे सहकारी तळमाळीचे कार्यकर्ते कराड योगेश कराड, म्हणजे तो मला मामा म्हणतो, मी त्याला भाचा म्हणतो. एकदम असं नातं आमचं आहे. कुठेही काही काम असलं तरी अर्ध्या रात्री ते हजर राहतात, त्याबद्दल त्यांचे पण अभिनंदन. मी